नो पार्किंग झोनमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर होणार कारवाई। परिवहन मंत्र्याच्या आदेशानुसार एसटीच्या विभाग नियंत्रक यांचं पोलीस विभागाला पत्र। दर्यापूर बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याचे तसेच त्यामुळे मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी बसस्थानक परिसरापासून 200 मीटरपर्यंत कोणतेही खासगी वाहन उभे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, तसे पत्र पोलीस विभागाला देण्यात आले आहे। एस टी महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नात सातत्याने लक्षणीय घट असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यावर प्रवासी उत्पन्नातील सदर घसरणीस अवैध प्रवासी वाहतूक जबाबदार असल्यामुळे याबाबत दाखल जनहित याचिका उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने मान्य करून अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याकरता विशेष कृती आराखडा अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचप्रमाणे सदर याचिकांच्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने राज्य परिवहन मंडळाची बसस्थानके, वाहतूक नियंत्रण केंद्रे यांचे 200 मीटर परिसरातून अवैधरित्या होणारी वाहतूक यावर बंधन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। बसस्थानकाच्या 200 मीटर झोनमध्ये अवैध प्रवासी वाहने उभे करून खाजगी एजंट बसस्थानकाहून प्रवासी घेऊन जात असल्याचे लक्षात आले असून परिणामी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे। राज्य परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित खाजगी एजंटांना अटकाव केल्यास वाद निर्माण होते। यामुळे एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या पत्रातून पोलीस विभागाला कळवण्यात आले आहे। संबंधित बसस्थानकाच्या 200 मीटरच्या परिसरात नो पार्किंगमध्ये खाजगी वाहनांवर तसेच बसस्थानकावरून प्रवासी नेणाऱ्या खाजगी एजंटांवर आता कारवाई करण्यात येणार असून संबंधित पोलीस स्टेशनला या संबंधात आदेश द्यावा याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे। बसस्थानक परिसरातून ही कारवाई होणार असल्याचे दर्यापूर आगार प्रमुख आशिष बाहुलकर यांनी कळवले आहे।